नमो नमः बालमित्रांनो. मी वर्षा गीत महिला प्रबोधन मंडळ यांच्या अंतर्गत चालणाऱ्या उपक्रमात संस्कार कवच या उपक्रमात मी तुम्हा सगळ्यांना मुलांनो भगवद्गीतेचा अर्थ सांगते आहे. आतापर्यंत आपण 6 अध्यायांचा अर्थ बघितला. आता आपण 7व्या अध्यायाचा अर्थ बघूया. मुलांनो, आतापर्यंत तुमच्या लक्षातच आलं असेल, भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांमधला संवाद आहे. 2 मित्रांमधलं बोलणं आहे, गुरु आणि शिष्यांमधलं बोलणं आहे. गेल्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला ध्यान योगाबद्दल सांगितलं. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, की "अर्जुना तू योगी हो." म्हणजे काय? जो भक्त माझ्यामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो, तो योगी असतो आणि त्या अशा भक्तावर मी प्रचंड प्रेम करतो. असं श्रीकृष्ण अर्जुनावर प्रेम करत होते. म्हणूनच आतापर्यंत आपण बघितलं, अर्जुन प्रश्न विचारत गेला आणि श्रीकृष्ण उत्तर देत गेले. परंतु या अध्यायात अर्जुनाने कुठलाही प्रश्न विचारला नाही. तरीही श्रीकृष्णांनी त्याला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. 7वा अध्याय सांगायला सुरुवात केली. भगवद्गीतेतला हा अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे. श्रीकृष्ण त्याला म्हणतात आहे, की "मी तुला अर्जुना, तू माझा प्रिय भक्त आहेस, तर मी तुला हे संपूर्ण ज्ञान विज्ञानासहित सांगेन." म्हणजे बाहेर जे जग आहे, संपूर्ण जग आहे, त्याला जाणून घेणं हे झालं विज्ञान आणि आपल्या आतमध्ये जी एनर्जी आहे, जी शक्ती आहे, त्याला जाणून घेणं हे झालं ज्ञान. आणि जेव्हा तुम्ही विज्ञान जाणून घेता, तेव्हा त्याला व्यवहार ज्ञानसुद्धा आवश्यक असतं. हिरोशिमा नागासाकीचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, की किती प्रचंड विध्वंस तिथे झालेला होता. तर त्याचा जो वैमानिक होता, ज्या वैमानिकाने बॉम्ब टाकला होता, त्याला इतका पश्चाताप झाला. तो म्हणाला, की त्याला बॉम्ब टाकण्याचं काम सांगितलं गेलं. त्यांनी विमानातनं बॉम्ब बॉम्ब खाली टाकला. पण जेव्हा त्याने तो विध्वंस बघितलं, तेव्हा त्याला अत्यंत पश्चाताप झाला. तो म्हणाला, "मला माहितीच नव्हतं. या बॉम्बच्या मागचं विज्ञान मला माहिती नव्हतं. मी फक्त कृती केली." म्हणून विज्ञानाला व्यवहाराची जोडही आवश्यक आहे. मुलांनो, आता विज्ञान बघा, तेव्हा श्रीकृष्णांनी गीतेमध्ये हजारो वर्षापूर्वी विज्ञानाचा उल्लेख केलाय, जे आज तुम्ही शाळेत सगळेजण शिकता सायन्स. तर काय असतं हे? आपले जे ऋषीमुनी होते, ह्यांनी हे कधीचच जाणलेलं आहे. जगाला तर हे विज्ञान आत्ता कळलं. ऋषीमुनींनी हे कधीचच जाणलेलं आहे. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? सृष्टीच्या उत्पत्ती, आपलं हे जग जे आहे, हे सुरुवातीला काय होतं? तर सगळ्यात पहिले आकाश, त्यातला वायू, मग तेज, मग पाणी आणि ही पृथ्वी आणि मग मन, बुद्धी आणि अहंकार. असं श्रीकृष्णांनी 8 प्रकारची सृष्टी, प्रकृती ही सांगितलेली आहे. तर 8 प्रकारची जी ही प्रकृती आहे, जेव्हा श्रीकृष्णांनी सांगितली, हे विज्ञान कसं, हे सायन्स कसं? तर आकाशातलं जे ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये आपण खगोलशास्त्र ज्याला म्हणतात, की चंद्र, तारे, सूर्य यांचा अभ्यास करणं. आता नुकतंच आपल्या इस्रोने चंद्रयान पाठवलेलं आहे. तो पण अभ्यासाचा विषय आहे. त्याच्यानंतर वायू, वायूचं ज्ञान मिळवणं, आपली विमानं हवेत चालतात. तिसरं तेज, सूर्याचं जी इलेक्ट्रिसिटी आहे. नंतर पाणी, पाण्याचं विज्ञान आपल्याला सगळ्यांना वॉटर सायन्स माहितीच आहे. त्याच्यात असणाऱ्या असंख्य गोष्टी, H2O ज्याला म्हणतात, ऑक्सिजन, हायड्रोजन, हे सगळं विज्ञान आहे. आणि नंतर पृथ्वी, पृथ्वी तर पृथ्वी तर अगदी मातीचा सुद्धा अभ्यास केला जातो आणि जिओलॉजिकल ह्याच्यामध्ये. आणि पृथ्वीवर अनेक सृष्टीत जे लोकं राहतात, म्हणजे प्राणी मात्र राहतात, त्यांचा अभ्यास झूऑलॉजी, वनस्पतींचा अभ्यास बॉटनी. असे हे पंचमहाभूत जे आधी निर्माण झाले आणि त्याच्यानंतर मन, बुद्धी आणि अहंकार ही अष्टधा प्रकृती म्हटलंय श्रीकृष्णांनी. तर मनाचा अभ्यास म्हणजे सायकॉलॉजी. आता मनाने आपलं मन सुद्धा बघा, तुम्ही एखादं छानसं पुस्तक वाचता, ते पुस्तक कधी-कधी खूप काही त्याच्यामध्ये हळवं असलं की डोळ्यातनं पाणी येतं, कधी भीती वाटते, कधी चीड येते. आपण सावरकरांबद्दलच्या अन्यायाचं पुस्तक वाचताना आपल्याला चीड येते, हो की नाही? तर असे सगळे हे जे वाङ्मय आपल्या मनाला. नंतर बुद्धी, बुद्धी म्हणजे तर्कशास्त्र. आपण तर्काने पुष्कळ गोष्टी, ज्याला फिलॉसॉफी म्हणतात. आणि अहंकार म्हणजे राजकारण वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात. अशी ही अष्टधा प्रकृती, हिला भगवंतांनी अपरा प्रकृती म्हटलंय. पुढे भगवंतांनी पराप्रकृती, पराप्रकृती जी आतमध्ये आपल्या एनर्जी आहे, जे ज्ञान आहे. म्हणजे आता बघा, एखाद्याला डोळे आहेत, पण त्याला तो डोळ्यांनी बघू शकत नाही. अगदी डोळे बाहेरून जसे आपल्या डोळ्यांसारखे असतात डोळे, पण त्याच्यात शक्ती नसते. ती शक्ती जी असते, तिला
ती शक्ती जी असते ती पराप्रकृती म्हणजे आपल्या आतमध्ये असलेलं चैतन्य ती झाली पराप्रकृती. श्रीकृष्णांनी म्हटलं आहे, की ह्या सृष्टीची निर्मिती मीच केलेली आहे. आपल्या उपनिषदांमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, की ब्रह्माला एकदा एकाकी न रमते बहुश्याम असा विचार आला. मी एकटा बोर होऊन गेलो आहे बुवा, आता मला काहीतरी भोवती पाहिजे माझ्या. मग मी मला स्प्लिट करतो. माझ्यातूनच सगळे भाग तयार करतो आणि मग ब्रह्मानी आपले अनेक असंख्य भाग निर्माण केले आणि जे सृष्टीच्या सगळ्या चराचरात व्यापलेले आहे. चर म्हणजे सगळ्या प्राणीमात्र, जीवजंतू, अचर म्हणजे वनस्पती. या सगळ्यांमध्ये ते भगवंत व्यापलेला आहे. म्हणूनच कधी मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये, झाडं कापू नये, सृष्टीचं नुकसान करू नये. आता हे अशा प्रकारचं सायन्स हे सगळं मुलांनो तुम्ही बघितलं आहे. तर आता पुढे श्रीकृष्ण पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणतात ही परा आणि अपरा प्रकृती झाली. तर मग आता असा विचार आपल्या मनात येतो, की ही सृष्टीची निर्मिती कशी झाली? हे जीव ही सृष्टी कशी निर्माण झाली? तर या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात, की ही सृष्टी मीच निर्माण केली. ही माझ्यातूनच सृष्टी निर्माण झालेली आहे. तर आणि पुढे मग श्रीकृष्ण म्हणतात, की याचा आदी पण मीच आहे, अंत पण मीच आहे. सुरुवात पण माझ्यापासूनच झाली आणि शेवट पण माझ्यापासूनच होतो. पुढे श्रीकृष्ण म्हणतात, मी अनादी आहे. मुलांनो, तुम्हाला WWW माहिती आहे, वर्ल्ड वाईड वेव्हज. हो ना? तर पण त्या वेव्हज आता पसरलेल्या आहेत वातावरणाकडे. आता इंटरनेटशी सगळेच जण जोडले गेलेले आहेत. पण त्या वेव्हजला मिळवायला, धरायला, कॅच करायला तुमचा जो कॉम्प्युटर पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, अशी काहीतरी शक्ती पाहिजे. हे सगळं मुलांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापूर्वी घडलेलं आहे. आपले जे ऋषीमुनी होते, त्यांनी आपल्या तपश्चर्येतून, आपल्या प्रचंड तपश्चर्येतून ते वरती परमात्म्याशी, ब्रह्माशी जोडल्या गेले. त्यांनी प्रचंड तपश्चर्या केली आणि आतमध्ये त्यांनी ती जाणीव, तो अनुभव मिळवला आणि ते ज्ञान मिळवलं म्हणूनच आपल्या वेदांना अपौरुषेय म्हणतात. म्हणजे त्यांना हे ज्ञान आपोआप आपल्या तपश्चर्येतून हे सगळं सृष्टीच्या निर्मितीचं ज्ञान, अपराप्रकृती, पराप्रकृती हे सगळं ज्ञान ऋषीमुनींना हे सगळं आपोआप आपल्या अनुभवातून, जाणीवेतून त्यांना मिळालेलं आहे. तर आता मग हा सृष्टीचा अंत, प्रलय कसा होतो? सृष्टी बुडते असं म्हणतात, की असं म्हणतात ना, की पृथ्वी सूर्याच्या अत्यंत जवळ जाते आणि जळून खाक होते किंवा पृथ्वी बुडून जाते. तर यासाठी आपण एक छानशी गोष्ट बघू. ही गोष्ट भागवतात आलेली आहे. मार्कंडेय ऋषी जे होते, एकदा ते आपल्या आश्रमात ध्यानाला बसलेले होते. तर त्यांनी भगवंताला म्हटलं, की "मला एकदा प्रलय बघायचा आहे. मला तुझं दर्शन हवंय." नारायणाला म्हटलं, मला तुझं दर्शन हवंय." भगवंत म्हणाले, "ठीक आहे." मग ते एकदा आपल्या आश्रमात ध्यानाला बसले होते. त्यांचं ध्यान खूप लागलं, तपश्चर्या करत होते ते. तितक्यात त्यांना असा भास झाला, की आपल्या सगळीकडून पाण्याचे लोट येतात आहे, मोठा समुद्र उसळलेला आहे, त्याच्यातून मगरी बाहेर येतात आहे. हळू त्यांना जाणवायला लागलं, की आकाश खाली येत आहे, सूर्य बुडतोय, चंद्र बुडतोय, तारे बुडतात आहे, सगळं काही बुडून राहिलं आहे आणि हळू त्यांना जाणवायला लागलं, की आपणही बुडून राहिलेलो आहे. आणि मग काय झालं आणि मग त्यांना असं अचानक एक वडाचं झाड दिसलं, त्याच्यावर आपलं छोटंसं बालमुकुंदांचं रूप दिसलं आणि त्या बालमुकुंदांच्या रूपाने त्यांना त्यांना असं दिसलं, की त्या श्वासाबरोबर ते बालमुकुंदाच्या पोटात गेले. मग ते श्वासातनं काही वेळाने त्या बालमुकुंदाच्या पोटातनं बाहेर आले आणि मग त्यांना त्यांना असं दिसलं, की आपण आपल्या आसनावर आपल्या आश्रमातच बुडलोय. म्हणजे त्यांनी हा जो प्रलय आहे, हा ध्यानात बघितला. असंच मुलांनो, हे सगळ्या ज्या गोष्टी आहे वेदांमधल्या, हे सगळे वेद ऋषीमुनींनी आपल्या ध्यानात याची जाणीव करून घेतली आणि पुढे वेदव्यासांनी आणि शंकराचार्यांनी हे सगळं पुढे लिहून काढलं, ज्याच्यामुळे ते सगळं आपल्यापर्यंत पोचलं. आता श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे, की या सगळ्या जीवसृष्टीमध्ये चराचरात मीच आहे. त्याच्या म्हणण्याचा आशय मी तिथे आहे असा नाही हां, तर माझ्यामुळे हे जग चालतं आहे. जसं आगीतनं धूर निघत असतो, पण धुरामध्ये आपल्याला कधीही आग दिसत नाही. आपल्या शरीरात प्राण आहे, तोपर्यंत आपल्याला तहान-भूक लागते. पण ही तहान-भूक प्राणाला लागत नसते, तर शरीराला लागत असते. असाच हा भगवंत सगळीकडे आहे, म्हणजेच भगवंतामुळे, श्रीकृष्णांमुळे ही सगळी सृष्टी आहे. पुढे श्रीकृष्ण म्हणतात, की माणसांमध्ये जे बल आहे, ते मीच आहे. आपण सगळ्यांनाच माहिती आहे, व्यायाम करून सगळेजण शरीर चांगलं धृष्टपुष्ट करायचा प्रयत्न करतात, बल निर्माण करतात.
पण श्रीकृष्ण म्हणतात, "बल कोणतं? जे बल चांगल्या कामासाठी वापरल्या जातं, ते बल मी आहे." जसं राम आणि रावणाचं युद्ध झालं. रामांनी रावणाला मारलं. मारलं म्हणजे त्याचा जीव घेतला, म्हणजेच हिंसा केली. पण ते त्या रावणामुळे सगळ्यांना त्रास होत होता. सगळ्यांना त्रासातनं त्यांनी मुक्त केलं. तर हे असं चांगलं बल हे मी आहे. पुढे भगवंत म्हणतात, की लोकांमधले चांगले विचार, माणुसकी मी आहे. आणि अहंकार आणि भ्रमामुळे आपण भगवंतांना ओळखू शकत नाही. तर भगवंत म्हणतात, कोण-कोण मला समजू शकतं हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. तर ज्यांना दुःखापासून मुक्त व्हायचं आहे, आपणात अति दुःख झालं की देवाचीच आठवण येते ना आपल्याला. आणि तसंच जिज्ञासू, ज्याला मला जाणून घ्यायचं आहे, ज्याच्या मनात इच्छा आहे, मला समजून घ्यायची, मला जाणायची, त्याला मी त्याला मी समजून जातो. तिसरं म्हणजे अर्थार्थी, ज्याला द्रव्यप्राप्तीची, ज्ञान मिळवायची इच्छा आहे. आणि शेवटी ज्ञानी, ज्या ज्ञानीबद्दल आपण जाणलं ना, की ज्याला आतमधलं ज्ञान आपलं मिळत असतं, तो ज्ञानी. अशा हे सगळे माझे भक्त आहेत आणि हेच मला सगळे प्रिय आहे. अशांच्या अंतःकरणात मी नेहमी राहत असतो. आणि हे सगळं शक्य केव्हा आहे? फक्त आणि फक्त मनुष्य जन्मातच शक्य आहे. अशा प्रकारे इतका महत्त्वाचा हा 7वा अध्याय आहे. मुलांनो, आता 7वा अध्याय इथेच संपला. आपण पुढे 8व्या अध्यायात पुढची माहिती बघूया. नमस्कार.